येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर मातोश्रीवर झालेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचप्रमाणे या निवडणुका 16वर लढण्याचीही सर्वांची भावना उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंचाही या भूमिकेला पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याआधी भाजपसोबत लढून काय मिळालं? जयललिता, लालू प्रसाद, ममता बॅनर्जी भाजपशिवाय लढून सत्ता मिळवतात, मग शिवसेना का मिळू शकणार नाही असंही या बैठकीत उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय। एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपनं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे। शिवसेना आणि भाजपची युती व्हावी याबाबत जिल्हा स्तरावर निर्णय होतो, मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। युती महाराष्ट्रातून करण्याच्या दृष्टिकोनातून नगर परिषदा निवडणुकीमध्ये काही अडचणी असतात, पण जिल्हा स्तरावर ही युती करण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्व जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांना आणि नेत्यांना सूचना केल्या। पण प्रामुख्याने शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती व्हावी अशीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। आणि आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं एकत्र येऊन मुंबईच्या निवडणुकीचा विचार, मुंबईमध्ये सुद्धा युती व्हावी ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। तर युती आघाडीच्या भानगडीत पडू नका अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। ते अमरावतीत प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते। नगरपालिका निवडणुकीत 50%हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य त्यांनी बोलून दाखवलंय। या बैठकीपासून प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवण्यात आलं होतं। मेळावा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही माध्यमांशी बोलणं टाळलं। या बैठकीनंतर पांडुरंग फुंडकरांनीही युतीबाबत अधिक बोलणं टाळलं। दाऊदचा हस्तक रियाज भाटी याची भाजपच्या कार्यकारिणीवर नियुक्ती केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। रियाज भाटीची भाजपमधून हकालपट्टी का करण्यात आली नाही असा सवाल नवाब मलिक यांनी विचारलाय। तर रियाज भाटीबाबत शरद पवारांनाच प्रश्न विचारा असा टोला भंडारी यांनी लगावलाय। मुंबई भाजपची कार्यकारिणी जाहीर झालेली नाही, त्यामुळे भाटी भाजपमध्ये असण्याचं कोणतंही कारण नाही असा दावाही भंडारी यांनी केलाय। शिवसेना भाजप वादाचा नवा अंक कल्याण डोंबिवली महापालिकेतही रंगला। महापौर राजेंद्र देवळेकर दादागिरी करून आम्हाला विषय मांडू देत नाहीत असा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला। नगरसेवकांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तर देवळेकर यांनी हे आरोप खोडून काढले। भाजपचा सभात्याग नियमबाह्य असल्याची टीका त्यांनी केली, तर सत्ताधाऱ्यांमध्ये टॉम अँड जेरी सारखा प्रकार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षाने केली आहे। पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळलाय। महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय। भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केलं। पुणे रेल्वे स्टेशन जवळच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं। बुधवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याच विषयावर मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला। मुख्यमंत्र्यांचा निषेध करत बहुमतानं सभा तहकूब करण्यात आली। हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सर्व पक्षीयांनी बोलून दाखवला आहे। कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी तिसरा आरोपी नितीन भैलुमे याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। तसंच त्याचा दोषमुक्तीचा अर्जही कोर्टानं फेटाळून लावलाय। दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी भैलुमेच्या वकिलांनी मागितली। न्यायालयानं 27 ऑक्टोबरपर्यंत उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली आहे। आता या प्रकरणाची सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार आहे। भैलुमे हा कोपर्डी प्रकरणातला तिसरा आरोपी आहे। कोपर्डीच्या गुन्ह्याशी काहीही संबंध नसून त्याच्यावर कुठलाही आरोप ठेवू नये असा अर्ज भैलुमेच्या वकिलांनी केला होता। सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एका युवतीला इलेक्ट्रिक शॉक देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपी मयूर आणि पीडित तरुणी गेल्या 6 वर्षांपासून डान्स क्लास चालवायचे। 17 ऑक्टोबर रोजी आरोपीनं पीडित तरुणीला तासगावला घेऊन जात एका खोलीत डांबून ठेवलं। तिथे तिला मारहाण करून इलेक्ट्रिक शॉक दिले आणि तिच्यावर बलात्कार केला। या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान आरोपी मयूर पवार याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा भाऊ चेतन पवारला धक्का बसला आणि त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। नराधम भावानं गुन्हा केला, मात्र भावानं जीवन संपवल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। मनमाडच्या सटाणा भागात एक धक्कादायक घटना घडली। कॉलेज तरुणींना बलेरो गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न 4 तरुणांनी केला। यापैकी एका तरुणीनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली, पण दुसरी तरुणी त्या चौघांच्या तावडीत सापडली। ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या बलेरो गाडीचा पाठलाग सुरू केला। या धावपळीत भरधाव बोलेरोची धडक यज्ञेश काकुळते नावाच्या 15 वर्षांच्या मुलाला बसली आणि तो शाळकरी मुलगा जागीच ठार झाला।
सटाणा तालुक्यातील तळेगाव दिगर किकवारी दरम्यान हा प्रकार घडला। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ती बोलेरो गाडी पेटवून दिली आणि गाडीतल्या 4 तरुणांना बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिलं। नागपूरमध्ये अवघ्या 22वीतल्या रेडिओ जॉकीचा लाईव्ह शो दरम्यानच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शुभम केचे असं या रेडिओ जॉकीचं नाव आहे। तो रेडिओ मिर्चीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून काम करत होता। नेहमीप्रमाणे सकाळीही शुभम लाईव्ह शो करत होता। सुमारे 9:30च्या सुमाराला अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्यानं तो वॉशरूममध्ये गेला। मात्र तिथून बाहेर पडताच शुभम जमिनीवर कोसळला। त्याला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। शुभमच्या मागे आई आणि एक लहान बहीण असून त्याच्या वडिलांचं 3 वर्षांपूर्वीच निधन झालंय। राज्यातल्या बीएड अभ्यासक्रमातल्या 74% तर एमएड अभ्यासक्रमाच्या सुमारे 90% जागा यंदा रिक्त राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यातल्या 550 बीएड महाविद्यालयात सुमारे 37,000 विद्यार्थ्यांची क्षमता आहे। त्यापैकी केवळ 26% जागा भरल्या गेल्यात, तर एमएड अभ्यासक्रमाच्या 4,675 जागांपैकी अवघ्या 10% जागाच भरल्या आहेत। सुमारे 9,700 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे। मात्र सीईटीच्या गुणवत्तेच्या आधारे यंदा प्रवेश देण्यात आलेले नाहीत। आश्चर्याची बाब म्हणजे सीईटी परीक्षेत 0 गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश देण्यात आलाय। राज्य सरकारचे कर्मचारी आणि इतर पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2016 या कालावधीतल्या महागाई भत्त्याची थकबाकी रोखीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेतल्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 119% वरून 125% करण्यात आला आहे। तसंच 1 सप्टेंबर पासून महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीनं देण्यात आली आहे। 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या कालावधीतली महागाई भत्त्याची थकीत रक्कम रोखीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसंच दिवाळीमुळे ऑक्टोबर महिन्याचं वेतन आणि भत्ते 25 तारखेपूर्वी मिळणार आहेत। विविध बँकांच्या एटीएम कार्डचं क्लोनिंग करून गैरव्यवहार होत असल्याच्या बातमीनं असंख्य बँक खातेदार सध्या धास्तावलेत। उल्हासनगरमधल्या दिनेश छाबरिया यांना 2014 मध्ये अशाच प्रकारच्या घटनेत मोठा आर्थिक फटका बसला होता। 2 वर्षांपूर्वी छाबरिया यांना रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला त्यांच्या बँक खात्यातून 10,000 रुपये काढण्यात आल्याचा पहिला एसएमएस आला। त्यानंतर अवघ्या 6 मिनिटात त्यांच्या खात्यातून तब्बल 57,000 रुपये काढले गेले। या प्रकरणी सायबर क्राईमनं केलेल्या तपासात दिनेश छाबरिया यांच्या एटीएम कार्डचं क्लोन कार्ड बनवण्यात आल्याचं उघड झालं। कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता आगामी साहित्य संमेलनाचे आयोजक आगरी युथ फोरम मात्र चांगले चिंतेत पडलेत। प्रत्यक्ष ज्या ठिकाणी साहित्य संमेलनाचं मुख्य सभामंडप आणि जागा असणार आहे त्या सावळाराम महाते क्रीडांगण आणि त्यामागे असणाऱ्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। रस्ते कसे नसावेत आणि रस्त्यांवर खड्डे किती असावेत याचं उत्तम उदाहरण म्हणून हा भाग दाखवला जातो। संमेलन सुरू होण्यासाठी अवधी आहे, मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेची कीर्ती आणि आयएस आयुक्त रवींद्रन यांच्या अतिजलद कामांचा आलेला अनुभव यामुळे आयोजक कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा धनगर समाजाला आरक्षण द्या, छगन भुजबळ यांच्या विरोधातली सूडबुद्धीची कारवाई थांबवा या आणि इतर मागण्यांसाठी बीडमध्ये ओबीसी समाजानं मोर्चा काढला। यावेळी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या मोर्चेकऱ्यांमुळे बीड पिवळ्या झेंड्यात रंगून गेलं। शाळकरी मुलींनी या मोर्चाचं नेतृत्व केलं, तर 5 मुलींनी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात दलित संघटनांच्या वतीनं संघर्ष शांती मोर्चा काढण्यात आला। शिवाजी चौकातून निघालेला हा विराट मोर्चा पाणीवेस, मस्तगड, गांधीचमन अशा मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला। बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अॅट्रॉसिटीची तक्रार देणाऱ्यांविरुद्ध जाणीवपूर्वक खोटी तक्रार देणाऱ्यावर कडक कारवाई केली जावी या आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। सावरजे नरंदे रोडवर करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी ऊसानं भरलेला ट्रक पेटवून दिला। ऊसाचा दर जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू केल्यानं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। पुणे जिल्ह्यातल्या चाकणमधल्या खराबवाडी इथल्या सना इंडस्ट्रीजच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय। यात 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। कॉटन कापड बनवून देणाऱ्या या कंपनीच्या गोदामात
कापूस असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठी अडचण आली. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशात काँग्रेसला धक्का बसलाय. माजी प्रदेशाध्यक्षा रीटा बहुगुणा जोशी यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केलाय. राज बब्बर यांच्याकडे पक्षाची सूत्र दिल्यापासून त्या नाराज होत्या. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी बहुगुणा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांची कन्या असलेल्या बहुगुणा अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होत्या. मात्र बहुगुणा पक्षातून गेल्यामुळे फरक पडणार नाही असं बब्बर यांनी म्हटलंय. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्यानं उखळी तोफांचा मारा केला. त्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं असलं तरी सीमेलगतच्या गावांना पाकिस्तानी सैन्य लक्ष्य करतंय. तोफगोळे पडल्यानं अनेक घरांचं बरंच नुकसान झालंय. गुरुवारी पहाटे 3:30च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यामुळे गावामध्ये घबराट पसरली होती. मोसुलमध्ये आयसिस विरोधात सुरू झालेल्या निर्णायक कारवाईत ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सनं सक्रिय सहभाग नोंदवला. ब्रिटनचं लष्कर अमेरिका प्रणीत आघाडीचा एक भाग आहे. ब्रिटिश संरक्षण मंत्रालयानं या कारवाईचा व्हिडिओ जारी केलाय. उत्तर कोरियानं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडनं ही हालचाल नोंदवली आहे. मात्र ही चाचणी अयशस्वी ठरल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलंय. चीननंही उत्तर कोरियाला सबुरीचा सल्ला दिलाय. या चाचणीबाबत उत्तर कोरियानं मौन बाळगलं असलं तरी आपला उपग्रह कार्यक्रम पुढे रेटण्याचा देशाचे हुकुमशाह किम जॉंग उन यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या KRT या वाहिनीवर ही माहिती देण्यात आली. फिलिपिन्समध्ये हाइमा या महावादळानं हाहाकार माजवला. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे तर हजारो नागरिक विस्थापित झाले. हाँगकाँगच्या किनाऱ्यावरही हे वादळ घोंघावत आहे. सिंगापूरमध्ये 5 देशांच्या नौदलांनी एकत्र सराव केला. ऑस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि ब्रिटन या 5 देशांचे 3000 जवान, 11 नौका आणि 71 विमानं यात सहभागी झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.